आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निधीच्या स्वरूपात रक्कम दिली जाते आणि त्याचाच 22वा हप्ता हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या 22व्या हप्त्याची रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट तुमच्यासाठी आलेला आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पुढील हप्त्याची मोठी माहिती आता समोर आली। सध्या देशभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना आता हप्ता कधी मिळणार याची आतुरता लागलेली आहे। बघा, याच्या संदर्भातील एक मोठी अपडेट सरकारतर्फे समोर आलेली आहे। आता उपलब्ध माहितीनुसार बघा, 14 मार्च रोजी आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संध्याकाळी बघा रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यात आता पैसे क्रेडिट होणार, हे सरकारतर्फे माहिती आलेली आहे। परंतु बघा, तुम्हाला यादी बघायची आहे की पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणते जिल्हे सरकारने आता पात्र केलेले आहे। कारण की बघा, सरकारच्या माहितीनुसार आता देशभरातील सुमारे आपण जर पाहायला गेलं तर 9 कोटी ते आता बघा 90 लाखही शेतकरी आता इथं पात्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची इथं आर्थिक मदत शेतकरी वर्गाला इथं सरकार देत असते। आता बघा, 3 हप्त्याचं इथं म्हणजेच बघा एकत्र 6,000 रुपये तुम्हाला इथं वाढीव निधी हे तुमच्या खात्यामध्ये सरकार क्रेडिट करत असते। परंतु जर आपण पाहायला गेलं तर हे पैसे आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट सर्व शेतकरी बांधवांना पाठवले जाते। महाराष्ट्र राज्यातले सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधव याचा लाभ घेत आहे। आपण जर पाहायला गेलं तर अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, सातारा तर अशा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता लाभ मिळणार आहे। यादी पुढे सांगतो, टेन्शन घेऊ नका, कारण की या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा समावेश सरकारने केलेला आहे। आणि एक अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारे अपडेट सरकारने सांगितलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता आता मिळणार नाही, कारण की शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। काहींची जमीन जसं की पडताळणी म्हणजेच बघा लँड व्हेरिफिकेशन त्यांचं व्हायचं बाकी आहे, तर काही शेतकऱ्यांचा आधार हे बँकेच्या खात्याला लिंक नाही, म्हणजेच बघा त्यांना एकमेकांशी लिंक करून ठेवणं अनिवार्य होतं। कारण की बघा, भरपूरशा शेतकऱ्यांची प्रॉब्लेम 2025 मध्ये तर आढळली नाही, परंतु बघा त्या शेतकऱ्यांची प्रॉब्लेम 2026 मध्ये आता भरपूरशा जास्त मात्रांमध्ये आढळून आलेली आहे। अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये इथं पैसे क्रेडिट व्हायला इथं अडचण येऊ शकतो। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न निर्माण होत आहे की आपलं नाव यादीत आलं की नाही, हे नाव कसं बघायचं? कारण की नाव जर आलं नसेल तर 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। आता याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की जर आपण पाहिलेल्या माहितीनुसार जर बघायला गेलो तर आता 22वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। कारण की बघा, पीएम किसान योजनेच्या अधिकृत यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ही यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या यादीमध्ये तुमचं नाव कसं बघायचं, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे। फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, आता हप्ता तर आपल्याला 22वा मिळणारच आहे। आपण जर आता सध्याच्या कंडिशन मध्ये पाहायला गेलं तर जसं की गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश, यूपी, बिहार या सर्व राज्यांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर राज्यातील खूपच महत्त्वाची इथे माहिती ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे बघा, या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सरकारने थेट पारदर्शक आणि इथं जसं की सुलभ राबवलेली आहे। आपल्या देशाचे माननीय श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या जसं की आसाम राज्यातील गुवाहाटी येथील अधिकृतपणे ही निधी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात यावा, असा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून पैसे पाठवलेले आहे। सरकारच्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार, फक्त तुम्हाला तुमच्या जसं की स्टेट मधली पहिल्या टप्प्यांची यादी, दुसऱ्या टप्प्यांची यादी हे बघून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता जर आपण पाहायला गेलं तर ही माहिती कशी तपासायची, तर बघा शेतकरी बांधवांनो, यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये आता कोणतेही इंटरनेट ब्राउझर तुम्ही उघडू शकता आणि गुगल क्रोम व्हेरिफिकेशन जसं की तुम्ही उघडू शकता। आता बघा, गुगल क्रोमला जर का आपण उघडलं तर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये इथं पीएम किसान सन्मान निधी किंवा
किंवा पीएम किसान असं इथं शोधून टाकायचं आहे. आता त्यामध्ये बघा तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती दिलेली माहिती, तिथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याबद्दलची अधिकृत माहिती, अपडेट, लाभार्थी यादी म्हणजेच बघा व्हेरिफिकेशन लिस्ट, अशा पद्धतीने तुम्ही स्थिती इथं तपासू शकणार आहे. आता हे इथं तुम्हाला पर्याय दिसतील, म्हणजे वेबसाईट उघडल्यानंतर सुरुवातीच्या जसं की पानावरच तुम्हाला एक वेबसाईट इथं पोस्ट किंवा सूचना दिसू शकते. त्या पोस्टमध्ये बघा त्या हप्त्याची बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर पाहायचा विचार केला तर पहिल्या टप्प्यातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार, किती निधी सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट होणार आहे. बघा 13 ते 14 मार्च रोजी सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे 13 मार्च, 14 मार्च, 15 मार्च आणि 16 मार्च सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. बघा याशिवाय आता तुम्हाला पैसे मिळणार नाही, हे 1-2 ते काम तुम्हाला करून ठेवणं अनिवार्यच असणार आहे. कारण की सर्व शेतकरी बांधवांची बघा नोंदणी क्रमांक टाकून तुमच्या बँकेच्या खात्याची हे पैसे, जसं की आतापर्यंत किती हप्ते मिळाले, पुढील तुम्हाला हप्ता मिळणार की नाही मिळणार, पात्रमध्ये आपण जसं की यादीमध्ये बसलो आहो की नाही, हे तुम्ही सर्व काही माहिती तिथे डिटेलमध्ये चेक करू शकता. आपण जर पाहायला गेलं तर देशातील 90 कोटी इथं 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये पाठवले गेले आहेत. शेतकरी बांधवांना बघा संध्याकाळीचा आता तुम्हाला एकच प्रश्न इथं निर्माण झालेला असेल, म्हणजेच बघा रात्रीचे 12 वाजेपर्यंत खरोखर तुम्हाला वाटप सुरू राहणार आहे. तुमच्यासाठी खरीच माहिती असणार आहे, कारण की 100% सर्व शेतकरी बांधवांना वाटप सुरू राहणार आहे. आता इथं अधिकृत माहितीनुसार आज संध्याकाळी बघा सर्व शेतकरी बांधवांना रात्रीचे 12 वाजेपर्यंत वाटप सुरू राहणार आहे. कारण की बघा सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट असं असणार आहे की तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा, जर लिंक केलं नसेल. बाकी बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा बघा आपल्या पूर्ण ऑल इंडियामध्ये पीएम किसान योजना राबवली जात असते. तर सर्व ठिकाणी आसामच्या गुवाहाटी इथं गावामध्ये किंवा शहरामध्ये इथं आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक जे कार्यक्रम होता, आता बैठक सुद्धा आपण म्हणू शकतो, त्या कार्यक्रमामध्ये आता या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकले. तिथच्या तिथं बैठकीमध्ये किंवा भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, शेतकरी बांधवांनो तुम्ही ई-केवायसी परिपूर्ण केली नसेल तर ई-केवायसी करून ठेवा, कारण की 100% खरी माहिती असणार आहे. बाकी बघा तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा. आता जिल्ह्यांची यादी सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, अकोला, अमरावती, लातूर, परभणी, वाशिम, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांना पैसे आता क्रेडिट होणारच आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे देखील जमा झाले असतील. तर शेतकरी बांधवांनो ही सांगितलेली कामे जर का तुम्ही त्वरित करून ठेवली असेल तर 100% तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.